संकट काळात विरोधक सरकारसोबत दिल्लीतील ऑपरेशन सिंदूर संदर्भातील बैठकीत सर्वपक्षीयांचा सरकारला पाठिंबा। राष्ट्रवादी काँग्रेस विलीन होण्याची शक्यता, शरद पवारांचे इंग्रजी वृत्तपत्राच्या मुलाखतीत संकेत। सुप्रिया सुळे आणि अजित पवारांनी चर्चा करून निर्णय घ्यावा, शरद पवारांच्या वक्तव्यानं राजकारणात खळबळ। ऑपरेशन सिंदूर नंतर राजधानी दिल्लीत हाय अलर्ट, भारताच्या प्रत्युत्तरानंतर पाकिस्तान हल्ला करण्याची शक्यता, दिल्ली पोलिसांसह निमलष्करी दलही तैनात। ऑपरेशन सिंदूर नंतर अल कायदा दहशतवादी संघटनेची भारताला धमकी, पाकिस्तानवरील हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं जाईल, असहाब मीडियाच्या माध्यमातून निवेदन। भारताच्या एअर स्ट्राईक नंतर लगेचच पाककडून सीमारेषेवर गोळीबार, गोळीबारात भारताचा जवान दिनेश कुमार शहीद तर 15 जणांचा मृत्यू, 50हून अधिक जखमी। पाककडून सलग 14व्या दिवशी सीमारेषेवर शस्त्रसंधींचं उल्लंघन, पाककडून गोळीबार तर भारतीय सैन्याचं चोख प्रत्युत्तर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।